राज्यात महायुतीला 120 तर 135, मवियाला 110 ते 125 जागा मिळण्याचा अंदाज। अपक्ष आणि इतर पक्ष 15 ते 20 जागा जिंकतील। महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकारांचा पोल। मेट्रिक्स, पीमार्क, पोल, डायरी, पीपल्स पल्स आणि चाणक्य या सर्वच एक्झिट पोल्सनुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार। मवियाचं टेन्शन वाढलं। सर्व एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष। एक्झिट पोल्सच्या सरासरीनुसार भाजपला 70 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज, तर काँग्रेस राज्यात दुसरा मोठा पक्ष। सर्वेक्षणानुसार मराठवाड्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे। जरांगे पॅटर्नमुळे मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड। राज्यात अनेक ठिकाणी वेळ संपल्यानंतरही मतदान सुरूच। मतदान केंद्रांवर संध्याकाळनंतर गर्दी वाढल्यानं मतदान प्रक्रिया लांबली। राज्यात 62.51% मतदान। कोल्हापुरात सर्वाधिक म्हणजेच 72.94, तर मुंबईत 50.98% इतकं मतदान। सरकार कुणाचं हे 23 तारखेला निकाल लागल्यावरच समजणार। मतदान संपताच देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चर्चा झाल्याची शक्यता। नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला। ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या कारची तोडफोड। पाथर्डीमध्ये आमदार मोनिका राजळेंसह कार्यकर्त्यांवर दगडफेक करत घोषणाबाजी। राजळेंसह कार्यकर्ते पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। मतदान संपताच उमेदवारांकडून आनंदोत्सव। खडकवासल्यातील उमेदवार सचिन दोडकेंनी काढली विजयी मिरवणूक, तर रत्नागिरीत उदय सामंतांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष।